कसं आहे मंडळी, गुड मॉर्निंग. मी उठलेली आणि ह्या दोघी बघा, मी उठल्याशिवाय त्या पण उठतेच नाहीत. माझ्यात पांघरुणात रात्रभर येड्यावानी करतात मला. मी उठून लवकर झाडलं, झाडून झाल्यावर भांडे वगैरे घासले. एवढे भांडे असतात ना, मम्मी सकाळचे एवढे भांडे ठेवते ना, काही सांगू. भांड्यावर घासून मग बाहेर गेले मी. बाहेर गेल्यावर आपल्या शंभूला जरा चोळलं वगैरे, त्याला कवळ्या उन्हाला काढलं. बघा तो लय दिवस झाले ना, त्याला पळायला नाही दिलं, मग तो असं येड्यावानी करत असतो नुसता. त्याला बाहेर नेल्यावर मग मी आधी बाहेरच्या गोठ्यातलं शेण भरलं. बाहेरच्या गोठ्यातलं शेण भरल्यावर मग ते गोठा झाडून घेतला. हा गोठा झाडल्यावर मग आपल्या शेळ्यांचं पण लय खराब झाला होता गोठा. मग आपल्या शेळ्यांच्या गोठ्यात गेले, शेळ्यांचा गोठा झाडला. आणि बघा आमचा तर एक पिटकुलं कसं मध्ये मध्ये करत आहे. ह्यो गोठा झाडला, हे सगळं उचलून उकुरड्यात टाकून आले. मग आतमधल्या गोठ्यात गेले. आतमधल्या गोठ्यात आधी शेण भरलं, गायांना पाणी पाजायचं होतं म्हणून मग आधी शेण भरून घेतलं. पटापटा शेण भरल्यावर मग सगळ्या गायांना आहे ना बाहेर बांधून घेतलं. बाहेरच्या गोठ्यात आम्ही रात्रीचं गाय आतमध्ये बांधतो ना, आणि मग दिवसभर बाहेरच्या गाया बाहेरच्या गोठ्यात राहतात. मग सगळ्यांना आपलं टॅमॅप कसं काहीतरी पित होता. मग आपल्या सगळ्या गाया पटा बांधून घेतल्या. आमच्याकडं 5 मोठ्या गाया, 3 वासरं, 1 म्हैस, 1 गावरान गाई, 1 गोरं आहे, जे की आम्ही बैलगाड्यात पळवितो, पण त्याला लय नाही नेत, कधीतरी न्यायचं नाही का. सगळ्या गाया वगैरे बांधून झाल्या ना, मग मी गोठा झाडला. नाही आता बघा, आता आपली गावरान गाई आहे ही, अशी चिकनी दिसते का नाही मस्त. हिला आधी बाहेर बांधलं. मग मी दुपारून मला भूक लागलेली, मॅगी केली, मनी संग झोपले. मग आम्ही दोघी झोपलो. नंतर 5ला उठल्यावर लगेच गायांना परत आतमध्ये खायला टाकलं. गायांना आत खायला टाकल्यावर मग त्यांना पाणी पाजून आत बांधलं होतं. बांधल्यावर हे शेण राहिलं होतं, ते शेण भरलं जरा बाहेरच्या गोठ्यातलं दिवसभराचं. शेण झाल्यावर मग बघा आता हे एवढं केलं. 3-4 वेळा शेण भरावं लागतं मला. मग संध्याकाळी असं काहीतरी व्ह्यू झालता बाहेर. दूध काढायची होती आम्हाला. मग दादा आणि मी दूध काढायला गेलो. आधी गायांना मी पाणवलं आणि मग आमच्याकडं मशीन आहे म्हणल्यावर मग मशिनीनेच आम्ही गायांची दूध काढतोय. 4-5 गाय आता आहेत दुधावर. आधी